देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई हा केवळ एक पायाभूत प्रकल्प नाही, तर भारताच्या वेगाच्या, विकासाच्या आणि जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेचं प्रतीक आहे. कारण पहिली गोष्ट ही नेहमीच वेगळी आणि खास असते. त्यामुळे ती केवळ एक प्रकल्प म्हणून मर्यादित राहत नाही, तर ती भावना असते, अपेक्षांची, अभिमानाची आणि बदलाची. गेल्या अनेक वर्षांपासून हा हायस्पीड रेल प्रकल्प चर्चेच्या केंद्रस्थानी, कधी आशेचा किरण म्हणून तर कधी वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या स्वप्नासारखा. मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास अवघ्या काही तासात पूर्ण होणार ही कल्पनाच एकेकाळी स्वप्नवत वाटत होती. पण या प्रकल्पाची पूर्तता होताच ही कल्पना सत्यात उतरणार आहे. मजेशीरपणे सांगायचं तर नाश्ता मुंबईत आणि जेवण अहमदाबादमध्ये करता येणार आहे. मात्र या हायटेक प्रवासाला स्वतःचाच एक लांबचा प्रवास करावा लागला. जमिनीचं अधिग्रहण, पर्यावरणीय अडथळे, तांत्रिक गुंतागुंत आणि त्यात भर म्हणून बदलत गेलेलं राजकारण, या सगळ्यांनी या प्रकल्पाच्या गतीला वारंवार ब्रेक लावला. त्यामुळे एकच प्रश्न सतत पुढे येत राहिला, बुलेट ट्रेन धावणार नेमकी कधी? दरम्यान या प्रकल्पाभोवती राजकीय आरोप प्रत्यारोप, वाढता खर्च आणि गरज विरुद्ध प्राधान्य यावरून रंगलेली चर्चा, यामुळे हा प्रकल्प केवळ इन्फ्रास्ट्रक्चर पुरता मर्यादित राहिला नाही, तर तो देशातील मोठ्या सार्वजनिक वादाचा केंद्रबिंदू बनला. पण आता चित्र बदलत असल्याचे संकेत आहेत. कामाला गती मिळते, महत्त्वाच्या टप्प्यांची पूर्तता होते आणि अनेक वर्ष वाट पाहणाऱ्या लोकांच्या मनात पुन्हा एकदा आशेचा किरण उमटू लागलाय. प्रश्न अजूनही तोच आहे, पण यावेळी तो निराशेने नाही तर उत्सुकतेने विचारला जातोय, आता तरी बुलेट ट्रेन वेळेत धावणार का? कारण ही केवळ एक ट्रेन नाहीये, हा भारताच्या विकासाचा वेग आहे, भविष्याचा ट्रॅक आहे आणि बदलाच्या दिशेने टाकलेलं एक धाडसी पाऊल सुद्धा आहे. तर या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेऊया, इन्फ्रावर बोलू काही या विशेष कार्यक्रमातून. नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रवासात आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेलाय. कारण या प्रकल्पाच्या सर्वात आव्हानात्मक भागासाठी लागणाऱ्या 2 विशाल अशा टनेल बोरिंग मशीन्स म्हणजेच TBM अखेर जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये दाखल झाले. ही केवळ यंत्रांची एंट्री नाहीये, तर अनेक वर्ष अडखळत चाललेल्या प्रकल्पाला मिळालेला नवा वेग आहे. ही बातमी समोर येताच आता पुन्हा एकदा देशभरात या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली. कारण या टनेल बोरिंग मशीन्स या प्रकल्पाची गेम चेंजर टेक्नॉलॉजी आहे. मुंबईजवळील समुद्राखालून जाणाऱ्या आणि सुमारे 21 किलोमीटर लांबीच्या अत्यंत गुंतागुंतीच्या बोगद्याचं काम हे या मशीनशिवाय जवळजवळ अशक्य होतं. म्हणजेच इतक्या दिवसांपासून जिथे कामाचा वेग अडकलेला वाटत होता, तिथे आता प्रत्यक्षात ब्रेक थ्रू होण्याची चिन्ह दिसू लागली. आता प्रश्न फक्त एकच आहे, ही महाकाय यंत्र ज्या वेगाने जमिनीखाली मार्ग तयार करतील, त्याच वेगाने बुलेट ट्रेन प्रकल्प ही अंतिम टप्प्याकडे धाव घेईल का? आणि याचं उत्तर नक्कीच होय असं असणार आहे, हे वेगळं सांगायला नको. या प्रकल्पासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरलेल्या या टनेल बोरिंग मशीन्स म्हणजे फक्त यंत्र नाहीत, तर जमिनीखालून भविष्याचा मार्ग तयार करणाऱ्या महाकाय अभियांत्रिकी शक्ती आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जितका वेगाचा आहे, तितकाच तो कौशल्य, अचूकता आणि तांत्रिक धाडसाची परीक्षा घेणार आहे. आणि या संपूर्ण प्रकल्पात सर्वात कठीण, सर्वात संवेदनशील टप्पा कोणता असेल, तर तो म्हणजे भूमिगत बोगद्यांचा. म्हणूनच या टनेल बोरिंग मशीनचं महत्त्व प्रचंड वाढतं. या मशीनचा पुढचा भाग, कटर हेड, हा अक्षरशः जमिनीला छेद देत पुढे जाणारा स्टीलचा राक्षस असतो. तो प्रचंड शक्तीने फिरत माती, दगड, अगदी कठीण खडकही कापत पुढे सरकत राहतो. कापलेली माती किंवा खडक लगेचच अत्याधुनिक कन्व्हेयर सिस्टीम मधून मागे हलवले जातात आणि त्याच क्षणी मशीनच्या मागील भागातून बोगद्याच्या भिंतींसाठी मजबूत प्रीकास्ट कॉन्क्रीट सेगमेंट बसवले जातात. म्हणजेच जिथे टनेल बोरिंग मशीन पुढे जाते, तिथे बोगदा तयार होत जातो. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात या मशीनचं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मुंबई परिसरातील सुमारे 21 किलोमीटर लांबीचा बोगदा हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक आहे. या बोगद्याचा काही भाग थेट पाण्याखालून जाणार आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने काम करणं म्हणजे धोका पत्करणं. पण टनेल बोरिंग मशीन मात्र या सगळ्या आव्हानांना तोंड देत, जमिनीतील दाब संतुलित ठेवत, आजूबाजूच्या इमारतींना किंवा संरचनांना धक्का न लावता अत्यंत नियंत्रित पद्धतीने बोगदा तयार करते. या मशीन मागचं तंत्रज्ञान हे तितकंच प्रभावी आहे. प्रेशर बॅलन्सिंग सिस्टीम जमिनीतील पाणी आणि मातीचा दाब नियंत्रित ठेवते. त्यामुळे बोगद्याच्या भिंती कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. अत्याधुनिक सेन्सर्स, ऑटोमेशन आणि रिअल टाइम मॉनिटरिंग सिस्टीममुळे प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवता येतं. म्हणजेच टनेल बोरिंग मशीन फक्त शक्तिशाली नाही, तर ती स्मार्ट देखील आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेग. जिथे पारंपरिक पद्धतीत महिन्याला काही मीटर बोगदा तयार होतो, तिथे ही मशीन रोज अनेक मीटर पुढे सरकत राहते. म्हणजेच जे काम वर्षानुवर्ष लांबलं असतं ते आता निश्चित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता अधिक आहे. जर्मनीतील हेरेन कनेक्ट कंपनीने तयार केलेली तब्बल 3000 टन वजनाची ही टनेल बोरिंग मशीन ही स्वतःमध्ये एक चालता बोलता अभियांत्रिकी चमत्कार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही मशीन थेट भारतात तयार होऊन आलेली नाहीये, तर तिचा प्रवासही तितकाच रोचक आहे. चीनमधील ग्वांगझू येथून LOA फॉर्च्यून या मालवाहू जहाजाने 7 मार्च रोजी प्रवास सुरू केला. समुद्रमार्गे हजारो किलोमीटरचा टप्पा पार करत हे जहाज प्रथम चेन्नईत पोहोचलं आणि त्यानंतर 18 एप्रिलला पुन्हा मार्गस्थ होत अखेर मुंबईजवळ पोहोचलं. आणि इथे ही गोष्ट संपत नाही, कारण इतक्या प्रचंड आकाराच्या मशीनला एकाच तुकड्यात आणणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तिचे महत्त्वाचे भाग, विशेषतः कटर व्हील आणि टेल शील्ड आधीच स्वतंत्रपणे घटनास्थळी पोहोचवण्यात आल्या होत्या. जहाज बंदरात लागल्यानंतर उर्वरित भाग ट्रेलरच्या ताफ्याद्वारे विक्रोळी आणि सावली या 2 महत्त्वाच्या ठिकाणी नेण्याचं नियोजन होतं. एकीकडे या मशीनचा प्रवास सुरू असला तरी दुसरीकडे बोगद्याच्या कामातही काही प्रगती झालेली आहे. 21 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाच्या बोगद्यापैकी सुमारे 4.88 किलोमीटर काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड म्हणजेच स्फोटकांच्या साहाय्याने आधीच पूर्ण करण्यात आलंय. पण उर्वरित अधिक जटिल आणि संवेदनशील भागासाठी आता टनल बोरिंग मशीनचाच आधार घेतला जाणार आहे. आता पुढचं मोठं आव्हान म्हणजे या महाकाय यंत्राची जुळणी. साईटवर पोहोचलेल्या प्रत्येक भागाला अचूकपणे एकत्र बसवण्यासाठी जवळपास 90 दिवस लागणार आहेत असा अंदाज आहे. म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही मशीन प्रत्यक्ष उत्खननासाठी सज्ज होईल. आणि एकदा काही टनेल बोरिंग मशीन जमिनीखाली उतरली की मग हा प्रकल्प केवळ कागदावर किंवा चर्चेत राहणार नाही, तर प्रत्यक्षात वेगाने पुढे सरकताना दिसणार आहे. हा प्रकल्प नेमका काय आहे, तर तो फक्त एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारा रेल्वे मार्ग नाहीये, तर तो भारताच्या वेगाला नवं परिमाण देणारा महामार्ग आहे. मुंबई ते अहमदाबाद असा सुमारे 508 किलोमीटरचा हा हायस्पीड रेल कॉरिडॉर महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा नगर हवेली या प्रदेशांना एका नव्या गतीने जोडणार आहे. या ट्रॅकवर धावणारी बुलेट ट्रेन ही साधी ट्रेन नसून जपानच्या अत्याधुनिक शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित एक वेगवान, अचूक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणारी यंत्रणा असेल. 320 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावणारी ही ट्रेन आज 6 ते 7 तास लागणारा प्रवास अवघ्या 2 ते 3 तासात पूर्ण करणार आहे. ही रेल्वे मुंबई, वापी, सुरत, आनंद, वडोदरा आणि अहमदाबाद या शहरांच्या अर्थव्यवस्थांना एकात्म करेल. तसेच बोईसर, भरूच आणि अंकलेश्वर या औद्योगिक शहरांना तर आगामी वाढवण बंदराला हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. या ट्रेनला ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद या 10 शहरांमध्ये थांबे असतील. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामागे भारत आणि जपान यांच्यातील विश्वासाचं आणि तांत्रिक सहकार्याचं मजबूत नातं आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी भारतातील हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरला वित्तपुरवठा करणं, त्याचं बांधकाम करणं, देखभाल करणं आणि व्यवस्थापन करणं या उद्देशाने कंपनी कायदा 2013 अंतर्गत 12 फेब्रुवारी 2016 रोजी स्थापन करण्यात आली. प्रकल्पामध्ये रेल्वे मंत्रालयामार्फत केंद्र सरकार आणि गुजरात सरकार, महाराष्ट्र सरकार या 2 राज्य सरकारांचा भाग भांडवली सहभाग आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार कर वगळून प्रकल्पाचा अंदाजित खर्च 1 लाख कोटींहून अधिक आहे आणि तो जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून अधिकृत विकास सहाय्य कर्ज सहाय्याने राबवण्यात येतोय. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 81% निधी जपान सरकारकडून जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेमार्फत दिला जातो, तर प्रकल्पाचा उर्वरित खर्च भारत सरकारकडून दिला जाणार आहे. यातली विभागणी अशी आहे की 50% हिस्सा रेल्वे मंत्रालयामार्फत भारत सरकारकडे, तर प्रत्येकी 25% हिस्सा महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकारकडे. प्रकल्पासाठी 100% जमीन संपादित करण्यात आली आहे. कॉरिडॉरसाठी निश्चित केलेल्या 1390 हेक्टरपैकी 430 हेक्टर महाराष्ट्रात आणि उर्वरित 960 हेक्टर गुजरात आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात आहे. सुमारे 90% मार्ग उन्नत असून त्याचं बांधकाम प्रामुख्याने फुल स्पॅन लॉन्चिंग मेथड वापरून केलं जाते. आता विशेष बाब म्हणजे ही अद्वितीय बांधकाम पद्धत देशात प्रथमच वापरली जाते. हे तंत्र वापरणाऱ्या आणि त्यात प्रावीण्य मिळवलेल्या जगातील काही मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे उड्डाणपूल बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक खंडीय बांधकाम तंत्रापेक्षा हे तंत्र 10 पट अधिक वेगवान आहे. मात्र या संपूर्ण प्रवासात सर्वात मोठी कसोटी आहे ती मुंबई परिसरातील भूमिगत बोगद्याची.
सुमारे 21 किलोमीटर लांबीचा हा बोगदा, ज्यात ठाणे खाडी खालून जाणारा भारतातील पहिला 7 किलोमीटर लांबीचा समुद्राखालील बोगदा सुद्धा आहे. कल्पना करा, वर गजबजलेलं शहर आणि त्याखाली तयार होत असलेला मार्ग, मऊ माती, पाण्याचा प्रचंड दाब आणि दाट वस्ती, या सगळ्यांमधून मार्ग काढणं म्हणजे अभियांत्रिकी कौशल्याची खरी परीक्षा. हा बोगदा 2 बोगदा खोदण्या पद्धतींच्या संयोजनाने बांधला जाणार आहे. बोगद्याचा 5 किलोमीटर भाग खोदण्यासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड आणि उर्वरित 16 किलोमीटर भाग टनेल बोरिंग मशीन्सद्वारे खोदला जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया धोरणाला प्रोत्साहन देत जपानच्या मानक डिझाईन आणि वैशिष्ट्यांनुसार असलेले ओव्हरहेड इक्विपमेंट खांब भारतात तयार केले जात आहेत आणि ते हायस्पीड ट्रेन्सच्या ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणालीला आधार देणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी जपानच्या शिंकानसेन ट्रॅक तंत्रज्ञानावर आधारित खाडीविरहित जे स्लॅब ट्रॅक प्रणालीचा वापर केला जातोय. भारतात जे स्लॅब खाडीविरहित ट्रॅक प्रणालीचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जपानी मानकांनुसार खास डिझाईन केलेल्या आणि तयार केलेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे ट्रॅक बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया यंत्रीकृत केलेली आहे. पण अर्थातच हे स्वप्न आज वास्तवात उतरताना दिसत असलं तरी त्यामागचा प्रवास अजिबात सरळ नव्हता. स्थानिक पातळीवरील आक्षेप, जमीन अधिग्रहणाचे प्रश्न आणि त्यात भर म्हणून राजकीय विरोध, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरच हा प्रकल्प उभा राहतोय. या प्रकल्पावर महाराष्ट्रात विचार केल्यास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांसारख्या नेत्यांनी वेळोवेळी आक्षेप घेतले होते. उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या गरजेवरच प्रश्न उपस्थित करत तीव्र शब्दात विचारलं होतं की या बुलेट ट्रेनची मागणी कोणी केली? मुंबईतील कोणीही मागणी केली होती का? ही बुलेट ट्रेन सापासारखी आहे, त्याला कोण खाऊ घालणार? जर बांधायचीच असेल तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत का नाही? या वक्तव्यातून त्यांनी प्रकल्पाच्या खर्च, प्राधान्यक्रम आणि व्यापक उपयोगितेवर थेट बोट ठेवलं होतं. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेने अधिक आक्रमक भूमिका घेतली. आम्हाला नोकऱ्या हव्यात, बुलेट ट्रेन नाही, असं स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. एकूणच पाहिलं तर ठाकरे बंधूंनी केवळ बुलेट ट्रेनच नव्हे तर अनेक मोठ्या पायाभूत प्रकल्पांबाबत प्रश्न उपस्थित केलेत. मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्प असो किंवा इतर शहरी विकास योजना, त्यावरही त्यांनी पर्यावरण, स्थानिक परिणाम आणि प्राधान्यक्रम या मुद्द्यांवरून आक्षेप घेतल्याचं दिसून आलंय. पण पायाभूत सुविधा या काही दिखाव्यासाठी नसतात, त्या असतात सामान्यांच्या भल्यासाठी. सर्वप्रथम वेळेची बचत हा सर्वात मोठा आर्थिक फायदा मानला जातो. आज मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी 6 ते 7 तास लागतात, तर बुलेट ट्रेनमुळे हा वेळ अवघ्या 2 ते 3 तासांवर येणार आहे. वेळ म्हणजेच पैसा, ही अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना इथे प्रत्यक्षात उतरते. दुसरा मोठा परिणाम म्हणजे रोजगार निर्मिती. या प्रकल्पाच्या बांधकामाच्या टप्प्यातच हजारो अभियंते, तंत्रज्ञ, कामगार आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना रोजगार मिळतोय. पण याहून महत्त्वाचं म्हणजे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही ऑपरेशन, मेंटेनन्स, स्टेशन व्यवस्थापन, सुरक्षा सेवा अशा अनेक क्षेत्रात दीर्घकालीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. म्हणजेच हा प्रकल्प तात्पुरता नाहीये तर टिकाऊ रोजगार निर्माण करणारा देखील आहे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे शहरांचा विकास आणि रिअल इस्टेट. बुलेट ट्रेनच्या प्रत्येक स्टेशनभोवती मोठ्या प्रमाणावर आर्थिक क्रियाकलाप वाढण्याची शक्यता आहे. कारण जिथे वेगवान कनेक्टिव्हिटी असते तिथे उद्योग, व्यवसाय आणि लोकसंख्या आकर्षित होते. स्टेशन परिसर ट्रान्झिस्ट हब बनतात. वापी, बोईसर, भरूच, आनंद आणि नडियाड सारख्या विमानतळ पायाभूत सुविधा नसलेल्या लहान शहरांना अहमदाबाद, मुंबई, सुरत आणि वडोदरा यासारख्या प्रमुख शहरी केंद्रांशी जोडणं या प्रकल्पामुळे सोपं होणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद ही दोन्ही शहरं देशातील प्रमुख आर्थिक केंद्र आहेत. या 2 शहरांमधील जलद आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटीमुळे उद्योगांना लॉजिस्टिक्स, मीटिंग्स आणि ऑपरेशन्स अधिक कार्यक्षमपणे हाताळता येतील. यामुळे गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत तसेच परदेशी गुंतवणुकीदारासाठीही हा कॉरिडॉर अधिक आकर्षण ठरू शकतो. याचाच फायदा रिअल इस्टेट क्षेत्रालाही होणार आहे आणि पर्यटन क्षेत्रालाही नवा बूस्ट मिळणार आहे. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरण आणि कौशल्य विकास. भारतीय अभियंते आणि कामगारांना या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतोय. याचा दीर्घकालीन फायदा असा आहे की भविष्यात भारत स्वतःचा हायस्पीड रेल प्रकल्प विकसित करण्यात सक्षम होईल. त्यामुळे आयात खर्च कमी होईल आणि देशांतर्गत उद्योगांना चालना मिळेल. अनेक अडथळे, संकट आणि तांत्रिक आव्हानांचा सामना करत हा प्रकल्प आज वास्तवाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या प्रवासात विलंब झाला, प्रश्न उपस्थित झाले, राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगल्या, पण या सगळ्यांवर मात करत हा प्रकल्प पुढे सरकत राहिला. हीच त्याची खरी ताकद आहे. बुलेट ट्रेनच्या रूपाने भारत एका नव्या पर्वात प्रवेश करतोय, जिथे वेग, कार्यक्षमता आणि आधुनिकता यांचा संगम दिसून येतो.
अहमदाबाद मुंबई दरम्यान धावणारी ही बुलेट ट्रेन जेव्हा प्रत्यक्षात उड्डाणवरून वेगाने धावेल तेव्हा ती केवळ प्रवाशांचा प्रवास वेग कमी करणार नाही, तर देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक प्रगतीला नवा वेग देईल. म्हणूनच ही बुलेट ट्रेन केवळ वाहतुकीचं साधन नाही, तर ती भारताला एका नव्या पर्वाकडे नेणारी दिशा आहे. भारताच्या उज्ज्वल, सक्षम आणि वेगवान भविष्याची ही नवीन सुरुवात आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि न्यूज डंकाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.